पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस समोर येतात। यातच पुण्यात कोयता गँगने देखील दहशत पसरवली आहे। या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तूल जप्त केलेत। त्यासोबतच जिवंत काडतुसे वापरणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यात पकडलेल्या 7 पिस्तूलची किंमत 2,86,000 आहे। मात्र ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या या 9 जणांच्या पिस्तूल बाळगण्यासाठीचं विविध कारणं आता समोर आली आहेत। काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तर काही जणांनी वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी या पिस्तुली खरेदी केल्याचं तपासातून आता निष्पन्न झालंय। हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून कमी किमतीत आणले जातात आणि पुढे याची विक्री लाखो रुपयांमध्ये होते। या प्रकरणात 8 आरोपींसह अटक करण्यात आलेल्या सागर डेबेवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वी शरद मोहोळच्या हत्येचा बदला आणि कोथरूडमध्ये वर्चस्व राहावं यासाठी तरुणांनी जे पिस्तूल आणलं होतं ते सुद्धा मध्य प्रदेशमधूनच आणलं होतं। यावरूनच आता पुण्यात गुन्हेगारांच्या हाती पिस्तूल येण्याचं मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलंय।